बार्शी टाकळीतील भूमी अभिलेख फेरफार प्रकरणात दिगंबर सदाशिव दाते यांना अखेर मिळाला न्याय। दीर्घ सुनावणीनंतर संबंधित पक्षाच्या बाजूने निर्णय। बार्शी टाकळी इथं गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या अपिलार्थी दिगंबर दाते व गैर अपिलार्थी सुरेश शेवलकर यांचे भूमी अभिलेखातील फेरफार प्रकरणात अखेर सुनावणी पूर्ण होऊन न्याय मिळाल्याची माहिती समोर आली आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणात संबंधित पक्षाने केलेल्या अर्जावर प्रशासनाकडून सविस्तर सुनावणी घेण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मौजा महान येथील प्लॉट नंबर 531 या नोंदीमध्ये करण्यात आलेल्या फेरफाराबाबत आक्षेप घेत अर्ज दाखल करण्यात आला होता। यावर अनेक वर्षापासून तपास व सुनावणीची प्रक्रिया सुरू होती। कागदपत्रांची तपासणी, दोन्ही पक्षांचे म्हणणे आणि पुरावे विचारात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय दिला। या निर्णयामुळे संबंधित अपिलार्थी यांना दिलासा मिळाला असून प्लॉट नोंदीतील चुकीचा फेरफार रद्द करून योग्य नोंद कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। स्थानिक स्तरावर या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले होते। सदर प्रकारात दोन्ही पक्षांचे वकील यांनी लेखी व तोंडी युक्तिवाद करून अपिलार्थी यांचे वकील बी राऊत व अपिलार्थी तर्फे कुळमुक्तदार म्हणून ओम दाते यांनी आपली बाजूने जोरदार युक्तिवाद स्पष्ट केला। त्यामुळे संबंधित पीठासीन अधिकारी यांनी प्रकरण पूर्णपणे दोन्ही बाजूचा युक्तिवाद व कागदपत्रांची पडताळणी करून योग्य बाजूने म्हणजेच अपिलार्थी दाते यांच्या बाजूने अखेर योग्य न्याय दिला। न्याय मिळाल्यामुळे संबंधित कुटुंबाने समाधान व्यक्त केले असून पारदर्शक तपासणीबद्दल प्रशासनाचे आभार मानले। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।